हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला खूपच इझी आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी बथुआची भाजी बनवून दाखवणार आहे। हिंदीमध्ये बथुआ म्हणतात आणि मराठीत चाकवत म्हणतात। काही असू द्या, खूपच हेल्दी असते, भरपूर मिनरल असतात आणि खूप जास्त फायबर असतात, म्हणजे हेल्थसाठी फिट राहण्यासाठी खूपच चांगला आहे। आता मी एक गड्डी चाकवाची भाजी खूप छान नीट करून धुवून कापून घेतले। तुम्ही बघू शकता, बारीक बारीक चिरून घेतले। फ्राय पॅन मध्ये थोडासा तेल घालून घेतले आणि तेल खूप छान स्प्रेड करून घ्यायचं आणि चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल जेव्हा गरम झाले त्याच्यानंतर थोडीशी जिरेची फोडणी घालूया। म्हणजे इथे अर्धा टीस्पून जिरे घातले मी। जिरे खूप छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर लसूण घालून घ्यायचे। हिरवी भाजीमध्ये मी नॉर्मली कांदे घालत नाही, फक्त लसूण घालूनच बनवते। पण जर तुम्हाला घालायचे असेल कांदे तर तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही। मला तेवढे आवडत नाही म्हणून मी कांदे नाही घातले, फक्त लसूण आणि थोडं जास्तच घातले बारीक बारीक चिरून। आता लसूण जळायच्या आधीच आपल्याला इथे भाजी घालून घ्यायची। बघा मित्रांनो, लसूणचा कलर हलकासा डार्क झाले, म्हणजे हलकासा फ्राय झालेली आहे। आणि त्याच्यानंतर मी इथे पहिले थोडीशी भाजी घालते आणि थोडं मिक्स करते, म्हणजे लसूण करपणार नाही खालून। आणि त्याच्यानंतर जेवढी भाजी उरलेली आहे तेवढी सगळी आपण पसरून टाकू आणि त्याच्यानंतर झाकण लावून घेऊ। मग आता मी मिक्स करून घेतले। आता मी बाकीची भाजी घालून घेते आणि झाकण लावायच्या आधीच आपल्याला अजून 2 साहित्य घालायचे आहे, म्हणजे मीठ आणि हिरवी मिरची। आता मी बघा इथे चवीपुरती हिरवी मिरची घेतली। अजून काय लाल तिखट काय सुकी मिरची काहीच वापरणार नाही आहे मी, म्हणून चवीपुरती मी हिरवी मिरचीच घेतली आणि चवीपुरती मीठ पण घालून घ्यायचं। आणि आता अशाच झाकण लावून घ्यायचे 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम हीटवर। 2 ते 3 मिनिटानंतर बघा तुम्ही क्वांटिटी खूपच कमी झालेली आहे। आता खूप छान आपण परतून घेऊ शकतो। आता एकदा चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा झाकण लावून घ्यायचे, म्हणजे की ड्राय नाही होऊ द्यायचे। मीडियम हीटवर झाकण लावून घ्यायचे, मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचे आणि चेक करायचे। थोडा थोडा पाणी निघणार आहे आणि तेवढे पाणी तशाच सुकतच आपली भाजी अगदी शिजणार आहे। आता बघा मित्रांनो, लगभग 5 मिनिटांनंतर 5 ते 6 मिनिटांनंतर भाजीचं जे दांड्याचं पार्ट आहे ते आपल्याला चेक करून घ्यायचे, शिजले की नाही। इथे बघा खूप छान शिजलेली आहे, म्हणजे आता अजून झाकण लावायची काही गरज नाही आहे। मग आता जेवढी तुम्हाला ओली पाहिजे, नाही तर जेवढी तुम्ही सुकी करणार आहात तेवढी तुम्ही सुकवून घ्या। त्याच्या आधी मी इथे बघा थोडेसे कुटून घेतलेलं, म्हणजे शेंगदाणे भाजून घेतले, थंड करून थोडं कुटून घेतले, टेसून घेतले म्हणू शकता। इथून मी 3-4 चमचा एवढे मी घालून घेतले। असे शेंगदाण्याचं कूट जर तुम्ही घातलं ना, तर काही डाळ घालायची गरज नाही, काही दुसरे पदार्थ घालायची गरज नाही। अशीच भाजी खूपच टेस्टी बनून तयार होते। असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता शेंगदाण्याचं कूट घालून थोडं मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर जेवढे तुम्हाला सुकवायचे तेवढे तुम्ही सुकं करून घ्या आणि त्याच्यानंतर आपली भाजी अगदी तयार होईल। आता शेवटीला मी थोडंसं अजून तेल घातले। सुरुवातीला मी अगदी थोडंच तेल घातलं होतं, म्हणून मी आता अजून थोडंसं तेल घातले आणि तेल घातल्यानंतर अजून थोड्या वेळासाठी, म्हणजे अर्धा ते 1 मिनिटासाठी थोडंसं परतून घेऊया। आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची असली तर तुम्ही घालू शकता। माझ्याकडे नव्हती कोथिंबीर म्हणून मी स्किप केले। तुम्हाला तुमच्याकडे असलं तर नक्की घाला, खूपच छान लागते खायला। आता हीट बंद करून मी तुम्हाला सर्व करून दाखवते। मित्रांनो, ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत सर्व करू शकता, डाळ भातासोबत सर्व करू शकता, नाहीतर फक्त भातासोबत पण खूपच यम्मी लागते। नक्की ट्राय करून बघा मित्रांनो, आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की